पवार काका पुतण्यांची भेट, शरद पवार आणि अजित पवारांची झाली भेट। जवळपास तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, कागदी घोडे नाचवू नका। सरकारी मदतीवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, उद्धव ठाकरेंची मागणी। दसरा मेळाव्याचं बिल पाठवून देतो, मिळून द्या। मेळाव्याच्या खर्चावरील टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखलच चिखल। चिखल हटवण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न। महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। अमित शहा 5 ऑक्टोबरला करणार अहिल्यानगरचा दौरा। विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी, पण स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। दसऱ्याचा दिवस ठरणार विचारांचं सोनं लुटणारा दिवस। दसऱ्याला ठाकरे, शिंदे, मुंडे आणि मनोज जरांगेंचे मेळावे। ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात। मेळाव्याचं बिल पाठवून देतो, मिळून देऊन टाका, उद्धव ठाकरेंचा पलटवार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी। संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे दसरा मेळाव्याला महत्त्व। सरसंघचालक काय संबोधित करणार याकडेही लक्ष। मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली। व्हायरल इन्फेक्शनमुळे जरांगेंना आराम करण्याचा सल्ला। दसरा मेळावा रद्द होण्याची शक्यता। एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर तरुणाची आत्महत्या, तर परभणीमध्ये एका तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न। भिवंडीमध्ये कशाला हवी आहे मराठी? आमदार अबू आझमीच्या वक्तव्यानं वाद पेटला। मनसे आणि ठाकरे गटानं व्यक्त केला आझमींविरोधात संताप। पुणे पोलिसांची पुन्हा नाचक्की। अटकपूर्व जामीन मिळवण्यात मनोरमा खेडकर यशस्वी। कल्याणमधल्या गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा। कपाळावर टिळा, कपाळावर टिकली किंवा हातामध्ये धागा बांधायला शाळेची बंदी। संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे घेतली धाव। एसटी महामंडळाची 10% भाडेवाढ रद्द। परिवहन विभागाकडून पूरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा। दिवाळीसाठीची एसटीची भाडेवाढ तत्काळ रद्द। हिंगोलीतील वेलतुरामध्ये 2 गटांमध्ये राडा। मिरवणुकीत डीजेवर गाणं वाजवण्यावरून वाद। 2 जण गंभीर जखमी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कटुता नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। संघाची शाखा म्हणजे मानव विकासाचा यज्ञ असल्याचंही वक्तव्य। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी। 24 तासात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर 1,21,000चा टप्पा पार करतोय। नाशिकमध्ये अतिवृष्टीचा फुलशेतीला फटका। झेंडू फुलांची आवक 40 ते 50% घटली। पावसामुळे झेंडूचे दरही महागले। पुरामुळे सोलापुरात चाऱ्याची टंचाई। डोणगावात राष्ट्रवादीतर्फे चारा वाटप। चारा घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड।